आणि मला सांगा आता पाणी कोण देतंय ग्रामीण भागाला? पण ते तसं करायचं नाही. सर्वांना एकत्रित घेऊन आपल्याला जायचं आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना देखील मी वारंवार आव्हान करतो की हे चुकीचं काय नाही आहे, यामध्ये त्यांचा फायदाच आहे. मला एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांच्या जमिनीचे भाव पण वाढणार, त्यांनी विकावे असा विषय नाही आहे, पण त्याच्या प्रॉपर्टीचे भाव पण वाढणार आहेत ना. आणि मला सांगा आता पाणी कोण देतं आहे ग्रामीण भागाला? पाणी दिलं जातं, लाईट दिली जाते, शाळा सगळ्या आपल्या होत्या, तिकडे सगळे कार्यालय इकडे आपल्याकडे आहेत, वीज म्हणा, सगळ्याच गोष्टी आपण देतो ना. त्यामुळे सगळ्या सोयी दिलेल्या आहेत. फक्त काही गैरसमज असू शकतात, ते आता गैरसमज थांबवावेत, कारण आपल्याला जिल्ह्याचा विकास करायचा आहे. शक्तिपीठ महामार्ग असेल, शक्तिपीठ महामार्गामुळं केवढं मोठं आपल्याला त्या ठिकाणी पोटेन्शियल मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला असेल, सगळ्या गोष्टीला, इंडस्ट्रीला असेल. आज महाराष्ट्र एवढं दुसरं क्षेत्रफळ असणारे अनेक देश, तुम्ही जर्मनीसारखा देश बघा, महाराष्ट्र एवढं क्षेत्रफळ आहे, त्या ठिकाणी 8,000 किलोमीटरचे मेगा हायवे आहेत. आणि आपल्याला 2,000 आता हे झाल्यानंतर 2,000-2,500 किलोमीटर होतो, त्याला आपण विरोध करतो. मग विकास कसा होणार? ती मोठी ही देश कसे प्रगतशील झाले? शेतकऱ्यांचा माल असेल किंवा MIDCसाठी उपयुक्त कनेक्टिव्हिटी असेल. आता वाढवण बंदर त्याला हे होतं आहे, कनेक्ट होतं आहे या महामार्गाला. केवढा मोठा त्याचा फायदा आहे, ते आता दिसत नाही, ते पुढं सगळं लक्षात येते. ते आपल्याला पूर्वी आता लोक विरोध करायची कुठल्या मार्गाला, समृद्धी महामार्गाला. आता केवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं लोकांचा, शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे. मुंबईपर्यंत सगळा माल येतो. ह्या फॅक्ट आहेत ना. सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये 35 वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी. प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मोबाईल क्रमांक 915866 8989 आणि 9960 888833.